Okay, today we will see this problem actually. I'm reading the problem. Did you solve yesterday's problem? Okay, fine. Let's see this problem. A and B and C and D are partners in A and company and C and company. Okay, A and B are sharing profit in the ratio of 3:2, and C and D sharing in equal proportion. Okay, that is 1:1. Their balance sheet as on 31st December 2014 were as under. First balance sheet is of A and company and second balance sheet is of C and company. Okay, CD and company. Okay, they decided to amalgamate and form a new firm, ABCD and company. Okay, new firm name is ABCD and company on 1st January 2015. The terms of amalgamation: the new firm shall take over all the assets and liabilities of both the firm. ओके, त्यांनी ऑल द ॲसेट्स सांगितलेले आहेत. लास्ट प्रॉब्लेम मध्ये आपल्या ऑल द ॲसेट्स होत्या ऍक्च्युली, पण लायबिलिटी सर्व नव्हत्या ऍक्च्युली, कारण की आउटस्टँडिंग लायबिलिटी नव्हती, फक्त त्यांनी ट्रेड लायबिलिटीज टेकन ओव्हर केलेल्या होत्या. बट इन द करंट प्रॉब्लेम द न्यू फर्म विल टेक ओव्हर ऑल द ॲसेट्स अँड लायबिलिटीज. आता त्यांनी ऑल जरी मेन्शन केलं असलं तरी सुद्धा आपल्याला इथे रिझर्व्ह ते टेकन ओव्हर करणार नाही, ते आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, कारण रिझर्व्हसाठी आपण सेपरेट जर्नल एंट्री करतो. कॅपिटल ते आपण कॅपिटल बॅलन्स म्हणून आपण ट्रान्सफर करतो, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवायची. रिझर्व्ह काय टेकन ओव्हर होणार नाहीये. ओके, नेक्स्ट, provision for doubtful debt. काय provision for doubtful debts. Provision for doubtful debt shall be made at 5% on debtors. Okay. Okay, बघा आपण डिस्कस करत होतो. The new firm shall take over all the assets and liability of the both the firm. Next, provision for doubtful debt shall be made at 5% on debtors. Okay. We will consider gross debtor in the asset side, and at the liability side we will mention the RDD at 5% on debtors. Okay, for calculation of PC. Okay, and in new company also we will deduct this RDD from the debtors. Okay, goodwill is to be valued at 2-year purchases of last 4 years average profit. With the last 4 years average profit चे आपला goodwill आपल्याला फाइंड आउट करायचं, त्याचं average profit आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, बोथ द कंपनीज. सो वी विल हॅव टू कॅल्क्युलेट goodwill of the both the companies 2-year purchases. तर goodwill साठी ऍक्च्युली आय थिंक तुम्हाला गुडविल टॉपिक होता का पूर्वी? ओके, गुडविल टॉपिक मला वाटतं तुम्हाला 12th बेसिसला होता, मला वाटते, कन्फर्म नाही मला सुद्धा ऍक्च्युली. ओके, पण त्या गुडविल टॉपिक मध्ये आपल्याला इथे 2 फॉर्म्युले आपल्याला यूज करा. पहिल्यांदा ऍव्हरेज प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे 4 इयर्सचा. ओके, आणि नंतर मग दुसरा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे, गुडविल इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट इंटू 2. ओके, ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेसेस. तर नंबर ऑफ इयर परचेसेस इथे 2 इयर्स आहेत. ओके, म्हणजे तो जो आपण ऍव्हरेज प्रॉफिट जो फाइंड आउट करणार तो अजून 2 इयर्स मेंटेन राहू शकतो, असं त्याचं ऍक्च्युली मिनिंग आहे. 2-year परचेसेसचं मिनिंग काय, की जो आपण ऍव्हरेज प्रॉफिट जो फाइंड आउट करणार तर फ्युचर 2 इयर्स आपला मेंटेन राहू शकतो, म्हणजे म्हणून त्याला मेन्शन केले 2-year परचेस. म्हणून आपण गुडविल फाइंड आउट करताना आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट इंटू 2 आपल्याला करायचं आहे. त्याचा फॉर्म्युलाच आहे गुडविलचा, गुडविल इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेसेस. ओके, तर आपण दोन्ही फर्मचे पहिल्यांदा गुडविल आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, द मशिनरी ऑफ ए एन कंपनी इज अंडर व्हॅल्यूड बाय 15,000. दिस व्हॅल्यू इज नाउ टू बी ऍडजस्टेड प्रॉपरली. ओके, प्रॉपरली पाहिजे, ऍक्च्युअली ते प्रॉपर्टी झालेलं आहे. ओके, तर आपल्याला ए एन कंपनीची जी मशिनरी आहे 60,000 रुपीज आहे, तर ती आपल्याला किती कन्सिडर करायची? अंडर व्हॅल्यूड बाय 15,000. अंडर व्हॅल्यूड बाय 15,000 म्हणजे आता आपल्याला कन्सिडर करायचे 45,000. 60,000 मायनस 15,000 इज इक्वल टू 45,000. ओके, त्यामुळे आपल्याला रिव्हॅल्यूड कन्सिडर करायचे 45,000. यू आर रिक्वायर्ड टू गिव्ह लेजर अकाउंट इन द बुक्स ऑफ बोथ द फर्म, बॅलन्स शीट ऑफ एबीसीडी अँड कंपनी. ओके, जरी एवढ्याच गोष्टी जरी विचारल्या असल्या तरी सुद्धा आपल्याला कंपल्सरीली आपल्याला पीसी फाइंड आउट करणं गरजेचं आहे. विदाउट पीसी तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही, कारण पीसी तर मेन आहे ऍक्च्युली, आणि तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये पीसी डायरेक्टली प्रोव्हाइड केलेलं नाहीये. सो यू विल हॅव टू कन्सिडर नेट एसेट मेथड फॉर कॅल्क्युलेशन ऑफ पीसी. ओके, आता पीसी आपण डायरेक्टली मी इथं तुम्हाला फाइंड आउट करून दाखवतो. पीसी
ओके, पीसी फाइंड आउट करण्याच्या आधी आपलं गुडविल आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. ओके, कारण की विदाउट गुडविल आपण पीसी नाही फाइंड आउट करू शकत, कारण पीसी मध्ये आपलं गुडविल कन्सिडर करणं गरजेचं आहे, न्यू ॲसेट. ओके, त्यामुळे आपल्या पीसी मध्ये आपलं गुडविल पहिल्यांदा फाइंड आउट करायचं. गुडविल फाइंड आउट करण्यासाठी एकदम सिंपल तुम्हाला जो सांगितला तो पहिल्यांदा दोन्ही फॉर्मचा ॲव्हरेज प्रॉफिट फाइंड आउट करून घ्या. पहिल्यांदा एन कंपनीचं 30,000 प्लस 45,000 प्लस 35,000 प्लस 54,000 इज इक्वल टू 1,64,000 डिवाइड बाय 4. ओके, इज इक्वल टू 41,000. हे आपलं फाइंड आउट झालं ए एन कंपनीचं. ओके, नेक्स्ट सी एन कंपनीचं गुडविल फाइंड आउट करण्यासाठी फर्स्ट ॲव्हरेज प्रॉफिट फाइंड आउट करा. 20 प्लस 30 50 प्लस 40 प्लस 90 प्लस 30 1,20,000. ओके, आणि टोटल ऑलरेडी आपल्याला त्यांनी इथे मेन्शन केलेले आहे 1,20,000 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 30,000. या दोन्ही फॉर्मचा ॲव्हरेज प्रॉफिट आला 41,000 आणि 30,000. आणि तुम्हाला सेकंड फॉर्म्युला यूज काय करायला सांगितलं, गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेसेस. ॲव्हरेज प्रॉफिट 41,000 इंटू 2 इज इक्वल टू 82,000. आणि सी एन कंपनीचा किती येणार आहे, ॲव्हरेज प्रॉफिट 30,000 इंटू 2 इज इक्वल टू 60,000. ओके, तर दोन्ही फॉर्मचा आपण गुडविल फाइंड आउट करण्यासाठी एकदम सिंपल तुम्हाला फॉर्म्युला सांगितला. ॲव्हरेज प्रॉफिट फर्स्ट फाइंड आउट करून घ्या इंटू नंबर ऑफ इयर परचेसेस. तर आपलं ए एन कंपनीचं ॲव्हरेज प्रॉफिट आलेलं आहे 41,000 इंटू 2 इज इक्वल टू 82,000 गुडविल येईल. आणि सी एन कंपनीचं ॲव्हरेज प्रॉफिट आहे 30,000 इंटू 2 म्हणजे 60,000 गुडविल येईल. ओके, तर फर्स्ट गुडविल फाइंड आउट करून घेतलं. ओके, आता नेक्स्ट आपण पीसी फाइंड आउट करूया. ओके, पीसी फाइंड आउट करण्यासाठी नेट ॲसेट मेथड. ओके, तर पीसी फाइंड आउट करण्यासाठी आपण ऍडजस्टमेंट बघूया. पहिल्यांदा ए एन कंपनीचा आपण पीसी आपण फाइंड आउट करूया. ए एन कंपनी रिलेटेड मला वाटतं 2-3 ऍडजस्टमेंट आहेत. ती म्हणजे प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स आहे, ऑल द ॲसेट्स अँड लायबिलिटी टेकन ओव्हर एक आहे, आणि नेक्स्ट आहे मशिनरी ऑफ ए एन कंपनी अंडर व्हॅल्यूड बाय 15,000. ही ऍडजस्टमेंट ए एन कंपनी रिलेटेड आहेत. ओके, तर आता बघूया. बघा, गुडविल 82,000 जे आपण फाइंड आउट केलेलं गुडविल आहे ते 82,000. नेक्स्ट मशिनरी. आता प्रॉब्लेम मध्ये मिस्टेक आहे किंवा सोल्युशन मध्ये मिस्टेक आहे, कारण इथे मेन्शन केले अंडर व्हॅल्यूड आहे. ओके, अंडर व्हॅल्यूड मेन्शन केल्यानंतर प्राइस कमी व्हायला पाहिजे होती, पण त्यांनी प्राइस इन्क्रीज करून शो केलेली आहे. एन कंपनीची मशिनरी किती आहे, 60,000 आहे. ओके, तर 60,000 मध्ये 15,000 त्यांनी ऍड करून मेन्शन केले. तर आपण इथे अंडर व्हॅल्यूडच्या ठिकाणी, कारण की कॅल्क्युलेशन मध्ये तेच कन्सिडर केले आहेत ना, तर आपण इथे अंडर व्हॅल्यूड जो वर्ड आहे ना तो रॉंग आहे, इथे ओव्हर व्हॅल्यूड करून घ्या. हा जो अंडर व्हॅल्यूड जो वर्ड आहे ना तो रॉंग आहे, तो इथे ओव्हर व्हॅल्यूड करून घ्या. मशिनरी आणि एन कंपनी इज ओव्हर व्हॅल्यूड बाय 15,000. त्यामुळे ओव्हर व्हॅल्यूड झाल्यामुळे ओरिजिनल किती होता, 60,000 प्लस 15,000 इज इक्वल टू 75,000 मशिनरी. बाकीच्या सर्व ऍसेट्स असतील ते ॲज इट इज बुक व्हॅल्यूला कन्सिडर केलेले असतील, कारण त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ओके, आणि कॅश रिलेटेड सुद्धा कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये, की कुठली ऍसेट्स आपल्याला पेमेंट करायची नाही, लायबिलिटी आपल्याला पेमेंट करायची नाहीये, किंवा कुठली ऍसेट्स आपण काय टेकन ओव्हर म्हणजे पर सेल केलेलं नाहीये. त्यामुळे कॅशची सुद्धा ॲज इट इज. बघा, फर्निचर 5,000, स्टॉक 50,000, डेटर 75,000, बँक 7,000 अँड कॅश 3,000. ओके, आणि गुडविल आपण कन्सिडर केलेले आहेत नवीन 82,000. मशिनरीची व्हॅल्यू आपण इन्क्रीज केलेली आहे 75,000. टोटल आहे 2,97,000. ओके, आता लायबिलिटी साईडला बघूया. लायबिलिटी साईडला आपलं काय काय, लोन फ्रॉम युटीआय 20,000 अँड क्रेडिटर्स 15,000. दोनच आहेत लायबिलिटी, ते दोन्ही लायबिलिटी मेन्शन होतील 20,000 अँड 15,000. आणि एक आरडीडी आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं, ते आरडीडी 75,000 वरती आरडीडी कॅल्क्युलेट होईल 3,750. ओके, आपली टोटल लायबिलिटी येईल 38,750. पीसी फाइंड आउट होईल 2,97,000 मायनस 38,750 इज इक्वल टू 2,58,250. ओके, हे झालं ए एन कंपनीचा पीसी. सेम सी एन कंपनीचा पीसी. सी एन कंपनीच्या पीसी मध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट बघितली तर आपल्या फक्त दोनच ऍडजस्टमेंट आहेत, ऑल द ॲसेट्स अँड लायबिलिटी टेकन ओव्हर सांगितले आणि आरडीडी आहे. ओके, मशिनरीची ऍडजस्टमेंट नाही आहे तिथे. तर बी एन कंपनीचं गुडविल इथे दिलेलं आहे 25,000, पण आपण गुडविल कोणतं कन्सिडर करणार आहोत, जे आपण कॅल्क्युलेट केले ते आपण गुडविल आपण कन्सिडर करणार आहोत. आपण गुडविल आपण किती कॅल्क्युलेट केलेलं आहे, 60,000 आहे. ओके, सी एन कंपनीचं गुडविल किती आहे, 60,000 आहे. त्यामुळे पीसी कॅल्क्युलेट करताना आपण गुडविल आपण 60,000 आपण कन्सिडर करणार आहोत. ओके, मग गुडविल 60,000
आणि बाकीच्या सर्व ऍसेट्स बुक व्हॅल्यूला. डेटर सुद्धा इथे बुक व्हॅल्यूला मेन्शन होतील आणि त्यावरची आरडीडी आपल्याला लायबिलिटी साईडला मेन्शन करायचे. ओके, फर्निचर 5,000, स्टॉक 70,000, डेटर्स 45,000. 5,000, 75,000 and 45,000. 45,000 वरती 5% आरडीडी फाइंड आउट करा, ती 2,250. ओके, 45,000 इंटू 5%, 2,250. ती आपण कुठे मेन्शन करणार आहोत? लायबिलिटी साईडला. लायबिलिटीज टेकन ओव्हर ऍट ॲग्रीड व्हॅल्यू. ओके, नेक्स्ट bank 3,000 and cash 2,000. Okay, 3,000 and 2,000. Okay, total of the asset side is 1,85,000. ओके, आणि लायबिलिटी साईडला बघा, हे कॅपिटल आहे, कॅपिटल कन्सिडर होणार नाहीये, रिझर्व सुद्धा कन्सिडर करायचं नाही. लोन फ्रॉम आयडीबीआय 10,000. लोन फ्रॉम आयडीबीआय 10,000. टोटल ऑफ लायबिलिटी साईड 12,250. ओके, पीसी 172,750 मायनस करून घ्यायचे. पीसी फाइंड आउट येईल ए मायनस बी, ऍसेट्स मायनस लायबिलिटी इज इक्वल टू पीसी 1,72,750. ओके, फर्स्ट आपलं इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती आपला पीसी फाइंड आउट करणं. जोपर्यंत आपला पीसी फाइंड आउट होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढची स्टेप आपल्याला करायची नाही. फर्स्ट आपला पीसी फाइंड आउट करायचं आहे. किती आला पीसी? 2,58,250 फॉर ए अँड कंपनी अँड 1,72,750 फॉर सी अँड कंपनी. ओके, आता अकाउंट्स आपण आता क्लोज करूया. फर्स्ट आपल्याला ए अँड कंपनीचे अकाउंट आपल्याला क्लोज करायचे. कोणते कोणते अकाउंट प्रिपेअर करायला लागतील अकाउंट्स क्लोज करण्यासाठी? रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड न्यू फॉर्म अकाउंट, म्हणजे एबीसीडी अँड कंपनी अकाउंट. बघा, फर्स्ट अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे रिअलायझेशन अकाउंट. नेक्स्ट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करताना जेवढे पार्टनर्स आहेत तेवढ्यांचे कॉलम प्रिपेअर होतील, ए बी. ओके, पर्टिक्युलर अँड ए बी. ओके, अँड न्यू 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 कंपनी अकाउंट. ओके, एबीसीडी अँड कंपनी अकाउंट. ओके, आता स्टेप बाय स्टेप आपल्याला करायचं आहे. ओके, स्टेप बाय स्टेप. फर्स्ट स्टेप, ट्रान्सफर ऑफ ऑल द लायबिलिटीज टू रिअलायझेशन अकाउंट ऍट बुक व्हॅल्यू. ओके, बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर करूया. आपण पहिल्यांदा ए अँड कंपनीचं ट्रान्सफर करतोय, तर 2,00,000 रुपीज येतील टोटल. ऑल द लायबिलिटी, ऑल द ऍसेट्स ऍट रिअलायझेशन अकाउंट. बघा, 60,000, 5,000, 50,000, 75,000, 7,000 अँड 3,000. सेम ऑल लायबिलिटीज, ऑल ऍसेट्स आपण पहिल्यांदा ट्रान्सफर करून घेतल्या बुक व्हॅल्यूला. ओके, इथे कुठलेही आपण चेंजेस केलेले नाहीयेत. बघा, मशिनरी 60,000 आहे, ते 60,000च मेन्शन केलेली आहे. ओके, सर्व ऍसेट्स आपण पहिल्यांदा बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर करून घ्यायचे. फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप, ट्रान्सफर ऑफ ऑल द लायबिलिटीज टू रिअलायझेशन अकाउंट ऍट बुक व्हॅल्यू. आता ऑल लायबिलिटीज म्हणजे ऑल एक्सटर्नल लायबिलिटीज. ऑल एक्सटर्नल लायबिलिटी मध्ये कोणती लायबिलिटी आहे? या दोनच लायबिलिटी आहेत, लोन फ्रॉम युटीआय बँक अँड क्रेडिटर्स. लोन फ्रॉम युटीआय बँक अँड क्रेडिटर्स या दोनच लायबिलिटी आहेत, तर त्या ट्रान्सफर होतील. क्रेडिटर्स अँड लोन फ्रॉम युटीआय बँक. ओके, 20,000 अँड 15,000. ओके, दोन स्टेप झाल्या. नेक्स्ट स्टेप काय आपली? फर्स्ट स्टेप होती ट्रान्सफर ऑफ ऍसेट टू रिअलायझेशन अकाउंट ऍट बुक व्हॅल्यू. नेक्स्ट स्टेप, ट्रान्सफर ऑफ ऑल द लायबिलिटीज टू रिअलायझेशन अकाउंट ऍट बुक व्हॅल्यू. नेक्स्ट स्टेप, ट्रान्सफर ऑफ रिझर्व अँड सरप्लस टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन पीएसआर, इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर आपले रिझर्व अँड सरप्लस मध्ये 40,000 रुपीज रिझर्व आहे, आणि आपण कॅपिटलचा बॅलन्स सुद्धा आपण ट्रान्सफर करून घेऊया, 75,000 अँड 50,000. ओके, तर कॅपिटल अकाउंटला बघा, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅपिटल अकाउंट लायबिलिटी आहे, लायबिलिटीचा क्रेडिट बॅलन्स असतो, त्यामुळे ओपनिंग बॅलन्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर होईल. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके, त्यामुळे इथे क्रेडिट साईडला आपण ओपनिंग बॅलन्स आपण ट्रान्सफर केलेला आहे. आणि रिझर्व डिस्ट्रीब्यूट होताना, रिझर्व म्हणजे प्रॉफिट आहे, त्यामुळे आपल्याला ऍसेट कॅपिटल आपल्याला इन्क्रीज करायचं, म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जर्नल एंट्री सुद्धा तशीच होते. रिझर्व अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, आणि ते डिस्ट्रीब्यूट करताना आपल्याला पीएसआर मध्ये डिस्ट्रीब्यूट करायला लागेल. तर पीएसआर किती आहे? 3:2. ओके, पीएसआर किती आहे? 3:2. त्यामुळे 3:2 रेशो मध्ये आपल्याला किती डिस्ट्रीब्यूट करायचे? 40,000 रुपीज. म्हणजे 30,000, सॉरी, 40,000 डिवायडेड बाय 5 इंटू 3. 40,000 divided by 5 into 2. 40,000 divided by 5. Okay. Into 3, 24,000. आणि into 2,
16,000. ओके, ते डिस्ट्रीब्यूट करून 24,000 16,000 रिझर्व डिस्ट्रीब्यूट केले, बॅलन्स कॅपिटल बॅलन्स आपण ट्रान्सफर केला. ओके, नेक्स्ट आपली स्टेप होती ट्रान्सफर ऑफ अक्युमुलेटेड लॉसेस टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पण करंट प्रॉब्लेम मध्ये अक्युमुलेटेड लॉसेस नाही आहेत. अक्युमुलेटेड लॉसेस म्हणजे काय माहितीये का, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आहे ना, तो डेबिट बॅलन्स असेल आणि तो ऍसेट साईडला प्रोव्हाइड केलेला असेल. ओके, तर आत्ताच्या करंट प्रॉब्लेम मध्ये ऍसेट साईडला आपल्याला असा काही कुठला बॅलन्स आपल्याला प्रोव्हाइड अक्युमुलेटेड लॉसेस आपल्याला प्रोव्हाइड केलेले नाहीये, त्यामुळे ती स्टेप आपली होणार नाहीये. ओके, आपल्या 4 स्टेप आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. बघा, स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा, कारण स्टेपच तुम्हाला स्टेप लक्षात घेऊनच तुम्हाला ट्रान्सफर करायचे, तर प्रॉब्लेम मध्ये मिस्टेक होणार नाही. फर्स्ट स्टेप ट्रान्सफर ऑफ ऑल लायबिलिटीज टू रिअलायझेशन अकाउंट. सेकंड स्टेप ट्रान्सफर ऑफ ऑल फर्स्ट स्टेप ट्रान्सफर ऑफ ऑल asset to realization account at book value. Next, transfer of liabilities to realization account at book value. Next, transfer of reserve and surplus to capital account, credit side in profit sharing ratio. Next, transfer of accumulated losses to partners capital account, debit side in profit sharing ratio. Okay. आणि नंतरची आपल्या स्टेप काय करायचे, तेव्हा आपल्याला कन्फर्म करायचे की सर्व तुमची बॅलन्स शीट आहे ते नील झाले का. बघा, आता सर्व ज्या व्हॅल्यू होत्या त्या आपण अकाउंटला आपण ट्रान्सफर केलेल्या आहेत, म्हणजे रिअलायझेशन अकाउंट असेल किंवा कॅपिटल अकाउंटला आपण ट्रान्सफर केलेल्या आहेत. बॅलन्स शीट आपली पूर्ण नील झालेली आहे. बॅलन्स शीट नील झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट आपल्याला एंट्री करायची पीसी ड्यू, परचेस कन्सिडरेशन ड्यू. जर्नल एंट्री न्यू फर्म अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. तर न्यू फर्म काय आहे इथे, एबीसीडी अकाउंट टू रिअलायझेशन अकाउंट. ओके, आता रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर ही अमाऊंट कुठली असणार आहे, तर जी पीसीची अमाऊंट असेल ती अमाऊंट असणार आहे तिथे. ओके, न्यू फॉर्म अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय न्यू फॉर्म अकाउंट पीसीची अमाऊंट 2,58,250. ओके, पीसीची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट इथे आपल्याला मेन्शन करायची. पीसीची अमाऊंट 2,58,250. ओके, नेक्स्ट स्टेप आपल्या 5वी स्टेप सुद्धा झालेली आहे. नेक्स्ट स्टेप आहे ऍसेट सोल्ड. तर प्रॉब्लेम मध्ये कुठलीही ऍसेट सोल्डची इन्फॉर्मेशन नाहीये. नेक्स्ट ऍसेट टेकन ओव्हर बाय पार्टनर. तर प्रॉब्लेम मध्ये कुठलीही ऍसेट टेकन ओव्हरची इन्फॉर्मेशन नाहीये, त्यामुळे ती सुद्धा स्टेप होणार नाहीये. नेक्स्ट लायबिलिटी पेड. प्रॉब्लेम मध्ये कुठलीही लायबिलिटी पेडची इन्फॉर्मेशन नाहीये, त्यामुळे लायबिलिटी पेड होणार नाहीये. नेक्स्ट स्टेप लायबिलिटी टेकन ओव्हर बाय पार्टनर. ओके, प्रॉब्लेम मध्ये कुठलीही लायबिलिटी ओल्ड पार्टनरने टेकन ओव्हर केलेली नाहीये, त्यामुळे त्याची सुद्धा स्टेप होणार नाहीये. नेक्स्ट आहे रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड. करण प्रॉब्लेम मध्ये कुठलेही रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेमेंट केलेले नाहीये, त्यामुळे ती सुद्धा एंट्री होणार नाही. त्यामुळे आपला प्रॉब्लेम आता इथे जे लेजर अकाउंट आहेत ते आपले कंप्लीट झाले आहेत. ऍक्च्युली आता आपल्याला फक्त अकाउंट्स आता क्लोज करायचे. ओके, अकाउंट क्लोज करायचे. बघा, सर्व ऍसेट झालेलं बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करा. टोटल 2,93,250. बॅलन्सिंग अमाऊंट 93,250. आता आपल्याला इथे 2 पार्टनर आहेत, त्यामुळे जी प्रॉफिट ऑन रिअलायझेशन आहे क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे, त्यामुळे प्रॉफिट ऑन रिअलायझेशन आहे. तर प्रॉफिट जो आहे आपण फाइंड आउट केलेला 93,250 तो आपल्याला पीएसआर मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. ओके, म्हणजे 3:2 रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. तर तुम्ही डिस्ट्रीब्यूट करताना तो अमाऊंट येते 55,950 अँड 37,300. ओके, आणि ती अमाऊंट तुम्हाला आता ट्रान्सफर करायची पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. ओके, बघा एकदा पाहिजे तर कन्फर्म करा. 93,250 होते, 93,250. ओके, अमाऊंट येते ओके 93,250 आणि इथे अमाऊंट येते 93,250 डिवाइड बाय 5. ओके, अमाऊंट येते 55,950 अँड 37,300. ओके, 55,950 अँड 37,300 ते तो बॅलन्स आपण ट्रान्सफर केला कॅपिटल अकाउंटला. ओके, आणि कॅपिटल अकाउंटचा बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट केली कॅपिटल अकाउंटची. ओके, ती आपण ट्रान्सफर करणार आहोत न्यू फॉर्म अकाउंटला. आपला इथे टॅली होणार आहे न्यू फॉर्म अकाउंट. ओके, बघा, बॅलन्स ट्रान्सफर केला 154,950. ए कॅपिटल आणि बी कॅपिटल 1,03,300. आपली एबीसीडी अकाउंट आपल्याला टॅली होत आहे 258,250. ओके, फर्स्ट फॉर्मचं आपलं अकाउंट आपले क्लोज झालेलं आहे. सेम सर्व गोष्टी करायच्यात आपल्याला. सेकंड फॉर्मचे सुद्धा अकाउंट आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला क्लोज करायचे. स्टेप्स लक्षात ठेवा. ऍसेट ट्रान्सफर, लायबिलिटी ट्रान्सफर, रिझर्व अँड सरप्लस ट्रान्सफर, अक्युमुलेटेड लॉसेस ट्रान्सफर, पीसी ड्यू,
नेक्स्ट एसेट सोल्ड, एसेट टेकन ओव्हर, लायबिलिटी पेड, लायबिलिटी टेकन ओव्हर, रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड आणि फायनल बॅलन्स क्लोज. ओके, अकाउंट्स क्लोज. अशा पद्धतीने आपल्या स्टेप्स लक्षात ठेवायच्या, त्या स्टेप्सनुसार आपल्याला करायचं. आता सीएन कंपनीचे आपण अकाउंट आपण क्लोज करूया. एकदम सेम सिच्युएशन. ओके, थोडंसं आपण फास्ट मध्ये घेऊया. बघा, सीएन कंपनी सर्व ऍसेट ट्रान्सफर करायचे ऍट रिअलायझेशन अकाउंट टू रिअलायझेशन अकाउंट ऍट बुक व्हॅल्यू. बघा, सर्व ज्या ऍसेट्स आहेत त्या सर्व आपण इथे ट्रान्सफर करतोय. ओके, 25,000, 5,000 हे सर्व ऍसेट्स आहेत. ओके, जे बुक व्हॅल्यू होतं त्याला ट्रान्सफर होणार आहे. सेकंड स्टेप आहे ट्रान्सफर ऑफ ऑल लायबिलिटीज टू रिअलायझेशन अकाउंट, एक्सटर्नल लायबिलिटीज. तर याच्यामध्ये फक्त एकच एक्सटर्नल लायबिलिटी आहे, लोन फ्रॉम IDBI. ओके, त्यामुळे ती ट्रान्सफर केली रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ओके, नेक्स्ट स्टेप काय, रिझर्व्ह अँड सरप्लस आहे ते PSR मध्ये कॅपिटल अकाउंटला डिस्ट्रीब्यूट करायचे क्रेडिट साईडला. आपण ओपनिंग बॅलन्स सुद्धा ट्रान्सफर करून घ्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बघा, 60,000 अँड 55,000. ओके, आणि रिझर्व्ह अँड सरप्लसची व्हॅल्यू किती आहे, 25,000. इथे त्यांचा रेशो आहे 1:1. ओके, रेशो 1:1 आहे. आपल्याला किती ट्रान्सफर करायचे, 25,000. ओके, रेशो आहे त्यामुळे 25,000 डिवाइड बाय 2. ओके, त्यामुळे फर्स्ट पार्टनरचं सुद्धा तेवढीच अमाऊंट येणार आहे, सेकंडची तेवढीच अमाऊंट येणार आहे, 12,500. ओके, त्यामुळे 12,500, 12,500 रिझर्व डिस्ट्रीब्यूट होतील. ओके, रिझर्व डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर बॅलन्स शीट तुमची नील झालेली आहे, कारण अक्युमुलेटेड लॉसेस नाही आहेत. नेक्स्ट टाइप ट्रान्सफर ऑफ अक्युमुलेटेड लॉसेस, पण करंट प्रॉब्लेम मध्ये अक्युमुलेटेड लॉसेस नाही आहेत, त्यामुळे बॅलन्स शीट नील झालेली आहे. ओके, बॅलन्स शीट नील झाल्यानंतर नेक्स्ट एंट्री पीसी ड्यू ची एंट्री, न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आता पीसी ची अमाऊंट किती आहे, तेवढ्याची जर्नल एंट्री होणार आहे. पीसी ची अमाऊंट आहे 172,750. ओके, तेवढ्याची जर्नल एंट्री आपल्याला करायची आहे, 172,750. जर्नल एंट्री, न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट 1,72,750 आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला 1,72,750. ओके, पीसी ड्यू ची एंट्री झालेली आहे. नेक्स्ट आहे ऍसेट सोल्ड. मला वाटतं ते काहीच नाही प्रॉब्लेम मध्ये. नेक्स्ट स्टेप आहे ऍसेट सोल्ड, ते नाहीये प्रॉब्लेम मध्ये. नेक्स्ट ऍसेट टेकन ओव्हर बाय पार्टनर, ते पण नाहीये. नेक्स्ट लायबिलिटी पेड आहे, पण ते पण नाहीये. लायबिलिटी टेकन ओव्हर बाय पार्टनर, ती सुद्धा स्टेप नाहीये. रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड, ते पण नाहीये. ओके, त्यामुळे डायरेक्टली आता अकाउंट क्लोज करायचे आपल्याला. ओके, बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करून घ्या. फर्स्ट रिअलायझेशन अकाउंट क्लोज करा. 32,750 बॅलन्सिंग अमाऊंट आहे, ते PSR मध्ये डिस्ट्रीब्यूट केले 1:1. ओके, 32,750, 16,375, 16,375. ओके, ते C&D ला डिस्ट्रीब्यूट होतील कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ओके, हा बॅलन्स आपला ट्रान्सफर झाला कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड. आणि बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट होईल कॅपिटल अकाउंटची, आणि ती आपली कुठे ट्रान्सफर करायची बॅलन्सिंग अमाऊंट, न्यू कंपनी अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करायचे 88,875. ओके, आपलं इथे ऍक्च्युली कम्प्लीट झालेलं आहे. ओल्ड कंपनीचे अकाउंट्स आता क्लोज झालेले आहेत. आता न्यू कंपनीमध्ये बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायला सांगितले. आता न्यू कंपनीमध्ये बॅलन्स शीट प्रिपेअर करणं सर्वात इझी आहे. इथे कुठली कॅपिटल ऍडजस्टमेंट नाहीये किंवा कुठला गुडविल रिटर्न ऑफ नाहीये. त्यामुळे फक्त तुम्हाला पीसी समोर ठेवायचं आहे. पीसी मधल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या डायरेक्ट इथे ट्रान्सफर होतील. ओके, पीसी फक्त तुम्हाला समोर ठेवायचं. बघा, हा पीसी आपण फाइंड आउट केलेला आहे. हा बघा. ओके, तर जे आहे टोटल व्हॅल्यू आहे ते आपल्याला फक्त ट्रान्सफर करायचे. 1,42,000 गुडविल. फर्निचर 10,000. बघा, फर्निचर इथे 10,000. ओके, नेक्स्ट मशिनरी 75,000. मशिनरी मेन्शन होईल 75,000. ही बॅलन्स शीट आपण प्रिपेअर करतोय, आणि आपण व्हॅल्यू आपण कुठल्या घेतोय, डायरेक्ट पीसी मधल्या टोटल कॉलम आहे ना, तो डायरेक्ट ऍज इट इज यूज करायचा, कारण कुठलेही चेंजेस झालेले नाहीयेत. ओके, कॅपिटल ऍडजस्टमेंट नाहीये किंवा गुडविल रिटर्न ऑफ नाहीये, काहीच नाही. ते आपल्याला ऍज इट इज आपल्याला मेन्शन करायचे. त्यामुळे स्टॉक 1,20,000, पीसी मध्ये व्हॅल्यू 1,20,000 टोटल करायचे. टोटल मेन्शन करायचे फक्त 1,20,000. ओके, त्यामुळे टोटल कॉलम तुम्हाला कधी रिक्वायर्ड आहे पीसीचा, तर जेव्हा तुम्हाला बॅलन्स शीट प्रिपेअर करायची असेल तेव्हा टोटलचा कॉलम रिक्वायर्ड आहे. अदरवाईज टोटल कॉलम नाही प्रिपेअर केला तरी सुद्धा चालतो पीसी कॅल्क्युलेट करताना.
डेटर्स 1,20,000. आता डेटर्स मेन्शन करताना लक्षात ठेवा आरडीडी आहे 6,000. ओके, त्यामुळे 1,20,000 इनर कॉलमला मेन्शन होतील. ओके, 1,20,000 इनर कॉलमला मेन्शन होतील लेस आरडीडी, आणि आउटर कॉलमला अमाऊंट मेन्शन येईल 1,14,000. ओके, नेक्स्ट आहे बँक बॅलन्स 10,000 आणि कॅश 5,000. बँक 10,000 आणि कॅश 5,000. बँक 10,000 आणि कॅश 5,000 ॲज इट इज मेन्शन केली. नेक्स्ट लायबिलिटीज, युटीआय बँक लोन 20,000, आयडीबीआय बँक लोन 10,000. 20,000, 10,000. क्रेडिटर्स 15,000. क्रेडिटर्स 15,000. आता कॅपिटल मेन्शन करताना फक्त लक्षात ठेवा, कॅपिटल मेन्शन करताना आपल्याला इथे कुठलाही कॅपिटल दिलेलं नाहीये पीसी मध्ये, पण कॅपिटल मेन्शन करताना तुम्ही जे सोल्युशन केलेलं आहे त्याच्यामध्ये जी लास्ट जर्नल एंट्री तुम्ही केली, ही जर्नल एंट्री म्हणजे सीचं कॅपिटल किती ट्रान्सफर झालेलं आहे? 88,875. बघा, सीचं कॅपिटल 88,875. ओके, लास्ट जर्नल एंट्री जी केली ती ओल्ड फॉर्मचे अकाउंट क्लोज करताना 83,875. 83,875. ओके, नेक्स्ट ए आणि बी चं बघूया. ए चे किती आहे? ए चे आहे 154,950. 154,950. आणि बी चे किती आहेत? 1,03,300. ओके, 1,03,300. या सर्वांची टोटल 4,31,000. ओके, अशा पद्धतीने बॅलन्स शीट प्रिपेअर करणं एकदम इझी आहे. फक्त पीसीचे जे टोटल कॉलम यूज केला तो ऍज इट इज मेन्शन करायचा आहे. कॅपिटल मेन्शन करताना जे आपण ओल्ड फॉर्मचे अकाउंट क्लोज करताना जी लास्ट जर्नल एंट्री केली, कॅपिटल बॅलन्स ट्रान्सफर टू न्यू फॉर्म अकाउंट, तर तो कॅपिटल बॅलन्स आपल्या न्यू फॉर्म मध्ये ट्रान्सफर झालेला आहे, तो आपल्याला ऍज इट इज मेन्शन करायचा इथे न्यू फॉर्म मध्ये. ओके, तर ती एक गोष्ट तुम्हाला फक्त लक्षात ठेवायची आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. नेक्स्ट आपण प्रॉब्लेम घेणार आहोत आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके, या प्रॉब्लेम मध्ये कोणाला काही क्वेरी असेल तर विचारू शकता. काही डिफिकल्टी आहे का? काही कुठला पॉईंट समजत नाही असं आहे का? स्टेप्स लक्षात आल्यात ना कशा पद्धतीने करायच्या त्या? ओके, काही क्वेरी असेल तर विचारा. ओके, काय? ओके, ओके, थँक्यू. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया.